फर्स्ट क्रशसाठी कोण रेडी आहे? चालेल फर्स्ट क्रश, मग नंतर काढूया, थांब मग तर नंतर ठेवूया आपण. भांडणं होतील बाबा. लग्न झालंय, बायकोचंच नाव नाही ना घेणार? नाही ना, तो रेडी आहे ना? नाही, अमेझिंग आहे म्हणजे. आपण बघूया ना फारच. फर्स्ट क्रश. क्रशच्या मागे कशाला लागलास तू? त्याच्या दुसरं कुठला तरी विचार. अरे तयार झालं तर मजा आहे ना. फर्स्ट क्रशला काय दीपिका पडुकोन असती वाटतं, आता काय माहिती. नाही, ऍक्टर्स वगैरे धरू नका. फर्स्ट क्रश म्हणजे ऍक्च्युअली जे माहित नाही असं, नाहीतर कुठेतरी म्हणजे असं नको वाटायला की कोणाला तरी ह्याला सांगितलं त्याला सांगितलं वगैरे, असं नाही. फर्स्ट क्रशचं नाव अल्फाबेटिकली व्हिज्युअलाइज करायचंय. त्याच्या आधी फक्त मला अंदाज यायला, किती अल्फाबेटचं नाव आहे इन इंग्लिश स्पेलिंग, एवढं फक्त नंबर, म्हणजे 2 ह्याचा आहे की 3 ह्याचा आहे. म्हणजे आता जसं रीमा असेल तर RIMA 4 झाले. तसं जे तुझ्या मनात तुझं फर्स्ट क्रशचं नाव आहे ते किती संख्या, म्हणजे मला त्याचा एक आवाका अंदाज यायला. जस्ट टू एक नाही बोलायचं नाही, मी विचार केला असता, बोलायचं नव्हतं, 7 सुद्धा बोलायची गरज नाही. मी तो तुला नंबर व्हिज्युअलाइज करायला सांगत होतो, तोच मी ओळखला असता. हा ओके ठीक आहे, तर तू बोललास तरी हरकत नाही. आता फक्त कुठचंही बोलू नका, जस्ट व्हिज्युअलाइज करायचंय. मी हे सुद्धा ओळखतो. म्हणजे आता त्यांनी जर नंबर सांगितला नसता ना किती आहे, तेवढा नंबर ठेवा मनात. ही सगळी देवाणघेवाण मनातून मनाचीच असते. आता आपण पहिलंच कॅरेक्टर धरूया, त्यातलं फर्स्ट कॅरेक्टर. फक्त पहिलं कॅरेक्टर व्हिज्युअलाइज करायचंय इन कॅपिटल फॉर्म. फर्स्ट कॅरेक्टर फक्त व्हिज्युअलाइज कर, त्यांचं होऊ द्या, कॉन्सन्ट्रेशन घ्या. रेडी? फॉर फर्स्ट ट्रायल, कारण आपण पहिल्यांदाच इंटरॅक्ट करतोय. पहिलंच अल्फाबेट, पुढचं नाव नको. काय आहे? फक्त अल्फाबेट. पहिलं काय आहे ते सांगा एकदा, बोल. अच्छा, म्हणजे S. हां ओके. आता सेकंड अल्फाबेट इंग्लिशमध्ये व्हिज्युअलाइज करा. सगळं करा. आता जाऊ दे, तुम्ही सगळंच करताय. ओव्हरऑल सगळंच झालं, व्हिज्युअलाइज करायला लागले, मला कळायला लागले सगळंच व्हिज्युअलाइज होते त्याला. ओके, ही इज अँक्शियस टू एक्सप्रेस द नेम, त्यामुळे त्यांनी सगळंच व्हिज्युअलाइज केलं पटापट. आय थिंक आय गॉट द फुल नेम. सगळंच व्हिज्युअलाइज केलं फास्ट एकदम. ओके, से इट लाऊडली. वा. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये आपण जे नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे, उद्योग मंत्रा, या नव्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवीन नवीन लोक नवीन नवीन कल्पना घेऊन येत असतात, अनेक वर्ष राबवत असतात. त्या कल्पनांची ओळख इथं करून देणं हा भाग असतो. उद्योजक यांना इथं आणणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या आयडियाज घेणं हा विषय असतो. शिवाय केवळ उद्योग नव्हे तर कला क्षेत्रामध्ये सुद्धा खूप वेगवेगळी माणसं वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्यातून आपलं विश्व घडवत असतात. तर अशाच एका कलासक्त कलाकारासोबत आपण भेटणार आहोत. स्वागत करूया केदार परुळेकरचं. केदार हा मेंटलिस्ट आहे. तर मेंटलिस्ट म्हणजे काय हे मी तुम्हाला नंतर सांगतो, ज्यासाठी आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. तर माइंड इट नावाचा गेम तो शो करत असतो आणि त्याचे आता जवळपास 200पेक्षा जास्त शो त्याने केले. याशिवाय तो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, कवी आहे, अभिनेता आहे. तो शब्दभ्रमकार आहे, याला आपण वेंट्रोलॉगिस्ट म्हणतो, किंवा बोलका बाहुला जो आपण नेहमी पाहतो त्याचे तो खेळ करतो. पण त्याही पलीकडे बऱ्याच गोष्टी तो करत असतो. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आलेलं आहे. पण पॉडकास्टचा वेळ हा सीमित असतो, 1 तासाचा वेळ असतो, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्यात कव्हर करता येत नाहीत. त्यामुळं मी जो केदार अनुभवलेला आहे तो आहे मेंटलिस्ट केदार. म्हणजे
मनातलं ओळखणारा केदार. तर त्याचा जो माइंड इट नावाचा गेम आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे. माझ्याबरोबर सुमित राघवनही होता आणि इतरही कलाकार होते. तो माइंड ब्लोईंग गेम आहे. तो मनातलं ओळखतो लोकांच्या. ही एक कला आहे असं मला वाटतं. ते एक शास्त्र पण असू शकेल. शास्त्र आणि कला याचं कॉम्बिनेशन. तर हे नेमकं काय आहे, या प्रोफेशनकडे तू वळणं आलं आणि एकूणच तो शो डेव्हलप कसा झाला. अर्थात शो हे आजच्या पॉडकास्टचा हेतू नाही आहे, पण तुला आलेले अनुभव, तुझं रीडिंग काय आहे, लोकांना असं वाटत असतं की माझ्या मनातलं कोणीतरी ओळखावं, तर खरंच तू ओळखू शकतोस का, असं अनेक कुतूहल माझ्या मनात आहे. त्या अनुषंगाने आपण बोलूया. तर तुझं स्वागत. तू आवर्जून मित्रमंडळमध्ये आलास, वेळ दिलास, याबद्दल तन्मय फूड्स तर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. छान चिरोटे आहेत केशर घातलेले. अरे वा. आणि ते तुला नक्की आवडतील असं मला वाटतं. येस येस, थँक्यू सो मच. तू मला प्रेमाने बोलवलंस त्याच्यासाठी माझी 2 पुस्तकं तुला मी एक प्रेझेंट देतो. थँक्यू सो मच. थँक्यू. मनाच्या गाभाऱ्यातून हेच पुस्तकाचं नाव आहे आणि ऋतू अंतरीचा. वा, ओके. सो सुरुवात करूया. नक्की. मला तुझ्याबद्दल कुतूहल हेच वाटतं की हा माणूस असं कसं काय करू शकतो. म्हणजे एखाद रॅन्डम माणसं बसलेली असतात आणि त्यांच्या मनातलं तू ओळखतोस, त्यांना एखादा आकडा मनात धरायला सांगतोस, तू आधीच लिहिलेला असतोस कागदावर. हे शेवटी माइंड रिडिंग आहे. तर हे कुठून आलंय आणि ह्याची सुरुवात कशी झाली तुझी. खरं तर लोकांच्या मनात कुतूहल तर असतंच आणि ते ह्याच्यासाठी असतं की सगळं याची डोळं ते स्वतः बघत असतात आणि अनुभवत असतात. मुख्य म्हणजे म्हणून मी नेहमी जेव्हा शो असतो तेव्हा लिहितो की एक्सपिरियन्स दिस शो और विटनेस दिस शो लाईव्ह. कारण तो अनुभव घेतल्याशिवाय खरंच वाटणार नाही की असं काही घडू शकतं आयुष्यात. सुरुवात म्हणशील तर मी अनेक वर्ष हे शिकत होतो, कारण हे इतकं सुंदर शास्त्र आहे. बेसिकली हे शास्त्र आहे. बरं, हे इतकं सुंदर शास्त्र आहे की याचा दुरुपयोग कोणीच करू शकत नाही. म्हणजे ज्याला येतं तोही माणूस दुरुपयोग नाही करू शकत. कारण हे इंटरॅक्टिव्ह आहे. ओके. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, ते ज्याच्या मनातलं मी ओळखायचं आहे त्याच्या पूर्ण परमिशननी, त्याच्या कन्सर्ननी आणि त्याची परवानगी घेऊनच करू शकतो. त्यामुळे अरे हा चालता बोलता ह्याच्या मनातलं ओळख. म्हणजे शो बघितल्यावर लोक अवाक होतात. कधी कधी लोक नंतर भेटायला येतात तेव्हा माझ्याकडे बघू नका. अरे म्हटलं असं काही नसतं, घाबरतात. अरे म्हणजे किती वेळा, कारण मी शोमध्ये कुठे फर्स्ट क्रश ओळखतो, लोकांचे ATMचा पिन नंबर रिव्हील करतो. आणि माझी लोक नसतात कोणी ना, जिथे मला तर कॉर्पोरेटचे मोठे मोठे शोज करतो तिकडे त्यांच्या लोकांबरोबर करतो. आउट ऑफ इंडिया शो करतो तिकडे काही माझी लोक घेऊन जाणार का मी, नाही ना. त्यांचेच ऑफिशियल्स असतात, त्यांचीच लोक असतात. आणि आम्ही फ्रिस्बी थ्रो करतो, म्हणजे फ्रिस्बी सरळ टाकलं तरी असं जातं. त्यामुळे ज्याच्याकडे जाईल तो माणूस पार्टिसिपेट करतो. बरोबर. सो इट्स अ रॅन्डम चॉईस. पण जेव्हा ते लोक एक्सपिरियन्स करतात तेव्हा त्यांचा विश्वास बसतो की हे खरं आहे. पण जसं तू म्हणाली सुरुवात कशी झाली, तर शास्त्र हा प्रकार आहे. शास्त्राचा अभ्यास करून हे मेंटॅलिझम, हे मी एक्झॅक्टली सांगायचं ना तर दिस इज अ ग्रेट कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड आर्ट. म्हणजे आर्ट पण आहे त्याच्यामध्ये. पण सुदैवाने, माझ्या सुदैवाने म्हण किंवा मी एक अभिनेता आहे पहिल्यापासून. म्हणजे अगदी सुरुवातीला मला आता मला पुढच्या वर्षी 40 वर्ष होतील रंगमंचावर येऊन. पण त्याच्याही आधी अगदी लहान असताना जरी काही विचारलं की तुला काय व्हायचं, तर माझं अभिनेता व्हायचं हे पक्क होतं. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक हेच, म्हणजे त्याच फील्डमध्ये जायचं होतं. मग ओघाने कुठे कुठे ह्या सगळ्या फील्ड्स येत गेले माझ्या बरोबर आणि मी काही करत गेलो. पण 1995-96 साली, म्हणजे मी जादूच्या क्षेत्रात होतो त्याच्या आधी, आणि जादूच्या क्षेत्रात मेंटलिझमचे बरेच इफेक्ट्स कॉपी केलेले आहेत जादूमध्ये कन्वर्ट करून. लक्षात आलं. त्यामुळे आम्हाला आता ते खरं वाटायचं की अरे हे मेंटलिझम आहे. उदाहरणार्थ अगदी सांगायचं तर स्पून बेंडिंग. की स्पून बेंडिंग हा प्रकार जो आहे तो मॅजिकमध्ये आहे वेगळ्या प्रकारे. आता मी डिस्क्लोज करत नाही की तिकडे कशा पद्धतीने करतात, कारण प्रत्येक जादूचं एक सिक्रेट असतं. पण ज्या वेळेला मला हे शास्त्र एकांकडनं कळलं इन द सेन्स फॉरेनमधनं, माझ्या एका बहिणीबरोबर एक गृहस्थ आले होते, त्यांनी मला ह्या गोष्टीचा अंदाज दिला की हे असं आहे, हे खरं शास्त्र आहे. आणि ह्याच्याप्रमाणे त्यांनी मला काही त्याचे माहितीपत्रक आणि ओळख झाली पहिली 1995-96 साली. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांच्याशी टचमध्ये राहून, कारण ते नावं त्यांचे डिस्क्लोज नाही करत, पण त्यांनी काही CDs त्यावेळेला दिल्या. त्या
अभ्यास कर म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मी तो ओघाने अभ्यास करत गेलो आणि त्याच्यानंतर कळलं की मी आता आज जगातला कुठचाही घरचा चमचा तुम्ही दिलात तरी सुद्धा स्टीलचा तो मी बेंड करू शकतो. स्टीलचा तसं नाही, कोणताही. म्हणजे मी अगदी चांदीचा सुद्धा एका ठिकाणी माझ्या मित्राच्या दुकानात गेलो, तिथे चांदीचाही त्यांनी मला दिलेला, तर तोही केलेला मी असं. पण हे शास्त्र काय आहे आणि शास्त्राच्या नंतर जसं म्हटलं की मला अभिनेता व्हायचं होतं म्हणून मी या अख्खा शास्त्राचा एक विनोदी कार्यक्रम बांधला. विनोदी का? लोकांना हे शास्त्र गंभीरतेने, मला काही लेक्चर नाही द्यायचंय, इट्स अन आउट अँड आउट एंटरटेनिंग शो. हा मी क्रिएट केला, बांधला अख्खा, आणि मग तो घेऊन मी आलो. बरोबर. आणि मग खूपच ॲप्रिशिएट झाला. पण त्याच्या सुरुवातीला, त्याच्या आधी असं काहीच नव्हतं रंगभूमीवर. करेक्ट. हो. त्यामुळे हा काय कार्यक्रम आहे बरं. त्याच्या आधी मला लोक कवी म्हणून ओळखत होते, कारण त्याच्या आधी माझे जवळजवळ 15 वर्ष मोठे मोठे कवितांचे, गाण्यांचे कार्यक्रम सगळीकडे चालू होते. अगदी मी इस्रायल पासून सगळीकडे शो केलेत. पण यशवंत नाट्य मंदिरला जेव्हा कार्यक्रम होता माझा, हा माइंड इटचा पहिला जेव्हा लावला, त्यावेळेला मी त्याच्या आधी जवळजवळ 15 दिवस त्यांची परमिशन घेऊन मोठाच्या मोठा फ्लेक्स लावला होता, ज्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की ह्या कार्यक्रमात नक्की काय होणार. की ह्या कार्यक्रमात तुमच्या डोळ्यासमोर तुमच्यापैकी एका व्यक्तीला निवडून ह्याच्यापैकी मनातलं ओळखलं जाईल, किंवा मी एकाला स्पर्श केला तर तो स्पर्श दुसऱ्यालाच जाणवेल. हे सगळं असं डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर पॉइंट्स लिहिले होते. त्यामुळे लोक अवाक झाले की असं काय, हे काय कार्यक्रम. बरं, ह्याच्यामध्ये माझा जो मी फेस ठेवलेला आहे हा एक वेगळा धीरगंभीर फोटो आहे. माइंड इटचा जो एम्ब्लेम टाईप झाला, त्याचा लोगो टाईप, की असा पूर्ण कॉन्सन्ट्रेशनचा, फोकस्ड एकदम. कारण आम्हाला कॉन्सन्ट्रेशन हा त्याचा अविभाज्य घटक आहेच. पण तो सगळा जो फोटो आहे तो बघून लोकांना अरे हा काहीतरी धीरगंभीर कार्यक्रम आहे का, हे आहे का, असं वाटायला लागेल. म्हणून मी सगळ्या डिस्क्रिप्शन लिहिलं होतं की तुम्ही घरातून आणलात तरी चालेल, चमचा आम्ही वाकवून दाखवतो वगैरे, अशा पद्धतीने वगैरे. पण हे जे प्रयोग आहेत हे लोकांना अवाक करणारे होते. आणि त्याचबरोबर पहिला कार्यक्रम तर हाऊसफुल झाला. त्यात बरीच लोक मला अशी भेटली, इव्हन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण भेटली, आणि ज्यांनी मला खरा आनंद मिळाला, मानसिक आनंद एक कलाकार म्हणून काय मिळाला, की त्यांनी सांगितलं केदारजी तुमचं आम्ही 20 वर्ष कार्यक्रम बघतोय, 25 वर्ष, त्याच्यामध्ये तुमचे आम्ही सगळे कार्यक्रम बघितले, जादूचे प्रयोग बघितलेले, कवितांचा गाण्यांचा बघितलेला, इव्हन त्यांनी माझं व्हेंट्रोलॉकिझमचे पण बघितलेले. तुम्ही हे काहीतरी वेगळं करताय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार, हे धरूनच आम्ही तिकीटं काढलेली वगैरे. आणि माइंड इट सुरू झाल्यानंतर इट वॉज नो लुकिंग बॅक. पण आता याच्यामध्ये तू असं म्हणालास की प्रेक्षक बसतात आणि मग तू ती डिस्क फिरवतोस, ती अशी फिरून कुणाकडे तरी जाते. हो. त्याच्या आधी तू म्हणालास की कन्सर्न घेतला जातो. नाही, आल्यानंतर स्टेजवर आले ना ते. अच्छा, स्टेजवर ते आले की त्यांना विचारणार बाबा मी असं असं करणार आहे, तुमचं करू का. तो बोलला नाही, आय एम नॉट रेडी. तर नाही. पण माझ्या सुदैवाने हा एवढा आहे. आणि त्याच्या बरं मी कसं आहे, जसं मी म्हटलं की एक दिग्दर्शनाची बाजू थोडीशी कुठेतरी अंगात असल्यामुळे सुरुवातीनंतर हा पॉईंट कधी आणायचा हा मला पक्का माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला सगळे सिंपल 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 पण इफेक्टिव्ह असतात. तोपर्यंत हा विनोदी कार्यक्रम आहे हे लोकांना कळतं, विनोदी पद्धतीने घेतो हे कळतं. ॲट वन पर्टिक्युलर टाइम मी ऑडियन्समध्ये मी जाहीर करतो की फर्स्ट क्रशसाठी मी असे ओळखतो, कोणी रेडी असेल तर सांगा. लोक स्वतःहून हात वरती करतात. मग तू फर्स्ट क्रश म्हणजे त्याचं नाव ओळखतोस की असं पहिलं नाव म्हणजे अक्षर सांगतोस, अध्याक्षर सांगतोस, कसं? हा, म्हणजे ते आता की नाव डायरेक्ट नाव नाही, म्हणजे त्यांना बोलवतो स्टेजवर, त्यांना सांगतो की व्हिज्युअलाइज करा. आणि व्हिज्युअलायझेशन नंतर म्हणजे ABCD मध्ये व्हिज्युअलाइज करा. आणि त्याच्यानंतर ते जसं व्हिज्युअलाइज करतील त्या प्रकारे मी ते त्यांना सांगतो कॅपिटल फॉर्ममध्ये करा, कारण रनिंग लिपीमध्ये पटकन कळत नाही. बरोबर. सो कॅपिटल फॉर्ममध्ये व्हिज्युअलाइज करा सो दॅट आय कॅन ग्रास्प इट, आणि ते रिव्हील करतो. आता हे नेमकं काय असतं? म्हटलं तरी सायकोलॉजी आहे की म्हटलं तर हे ऍक्च्युली माइंड रिडिंग आहे? माइंड रिडिंग मध्ये सांगतो कसं आहे, माइंड रिडिंग मी एक पूर्ण करतो. बरोबर आहे, बोलच. पण सायकी वेगळी असते माणसाची, की सायकोलॉजिकली फॉर एक्झाम्पल आपल्या बँक अकाउंटचा पिन नंबर काय असतो, तर आपलं बर्थ डेट असते किंवा बायकोचं नाव असतं आणि त्याचं पुढचं बर्थ डेट असते, ही सायकोलॉजी झाली. पण माझ्या प्रिय जे काय माझे क्रश आहे तिच्या अध्यक्षर तू समोरच्याला सांगतोस आणि ती तू ओळखतोस, हे म्हणजे रिडिंगच आहे ना ऍब्सोल्युटली. त्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते, हे कसं आहे ना. पण ते करू शकतो ना.
पण त्याला इंटरॅक्टिव्हच आहे म्हणून म्हटलं की त्याला नाही करायचं तर नाही होणार आणि त्याला व्हिज्युलायझेशन लागतंच, त्या व्यक्तीचंही लागतं. तोही चुकला तरी मग त्याचे 3-13 वाजतात. बरोबर आहे, करेक्ट. हो. आता मग हे किती वर्ष करतोस तू आणि हे कालांतरामध्ये सगळ्या पूर्ण ओव्हर पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होत गेले की ते तसंच? नाही, डेव्हलप होत गेले ना. डेव्हलप शास्त्र आहेच, त्याच्यामुळे कसं झालं की ते शास्त्राचा बेस घेऊन मी एकच शास्त्राचा बेस घेऊन मी ते 4-5 इफेक्ट केलाय. आज हा केलाय तर उद्या हा वेगळा केला. म्हणजे लोकांना तो इफेक्ट नवीन असतो, माझं शास्त्र एक असतं. तसे अनेक त्याचे भाग आहेत. त्यामुळे मी इफेक्ट काय होतं, माझ्या कार्यक्रमाला लोकांचा रिपीट ऑडियन्स खूप आहे. 7-7, 8-8 वेळा लोक आलेली आहेत. मग प्रत्येकाला काहीतरी नवीन पाहिजे ना. 1-2 वर्षांनी समजा आले, 1 वर्षाने आले, तर त्याच्यामध्ये मी 3-4 इफेक्ट दरवेळेला बदललेले असतात. तर ते इफेक्ट बदलतो म्हणजे काय करतो की मी एखाद्या इफेक्टला मी त्याला कलात्मक रीतीने सादर करतो. मग काय होतं की नुसताच फील्ड ट्रान्सफर करायचा तर मी एखादा दुसऱ्यालाही करू शकतो, पण मग मी त्याच्यामध्ये नवरा बायकोना बोलवतो. म्हणजे एका माणसाचाही दुसऱ्या माणसालाही करू शकतो मी, पण मग मी विनोदी पद्धतीने कसा करायचा. तर हजबंड अँड वाईफ मध्ये मी ट्युनिंग बद्दल बोलतो, जरा मजा धमाल करतो, मग कपलला बोलवतो, मग त्याच्यापैकी कोणत्या कपलचं कोणत्या कपल बरोबर कसं आहे ट्युनिंग ह्याच्या एक विनोदी पद्धतीने मग त्यांच्या मिसेसला बसवतो आणि मग तिला डोळे बंद करून बसवतो कारण तिला तो फील झाला पाहिजे. आणि मग तिला सांगतो मी तुला टच करणार. ती म्हणते ओके बरं. त्याच्यामध्ये विनोदी पद्धत की नवऱ्याला सांगतो बाबा पुढे उभा राहा, मी सांभाळून नीट टच करतोय ना बघ बाबा. तिला सांगतो घाबरू नको, कारण त्याला तिला मेंटली रिलॅक्स करायला पाहिजे, कारण तिचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्याला सांगतो तू माझ्याकडे बघ, तू माझ्याकडे बघ, मी तिला टच करणार आहे. आणि तो म्हणतो ओके. मग ती डोळे बंद करते आणि रिलॅक्स होते, काय नवरा बघतोय टच काय करतो. आणि नंतर सगळे टच मी नवऱ्याला करतो. बरं, नवऱ्याला जिथे टच करतो तिकडे ऑडियन्स अख्खं बघतोय. म्हणजे समजा 1000 ऑडियन्स असेल तर 2000 डोळे बघत असतात माझ्याकडे की मी नवऱ्याला टच करतोय. की नवऱ्याच्या मला हाताला टच केला की ती म्हणते हा मला हाताला टच झाला. आता हे नवरा सर्वात जवळून तर नवरा बघतोय ना. बरोबर आहे. पण हे शास्त्र आहे की तिला ते फील व्हावं ह्याच्यासाठी मी ऑलरेडी ट्रस्ट ट्रान्सफर केलाय त्याचा तिला. मग हा विनोदी पद्धतीने हा असा कसा बांधावा हे दिस इज माय, म्हणजे ह्याच्यात दिग्दर्शक रायटिंग कशा रीतीने हे. पण मग शास्त्र एक आहे त्याचा हा मी आता एक्सप्लेन काय आहे. म्हणजे हे जे आहे की तू करतोस नवऱ्याला टच पण तो तिला जाणवतोय, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता वाईब असते, एनर्जी असते, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं हे आपल्याला माहिती आहे. पण टचचा सेन्सेस म्हणजे 5 सेन्सेस या 5 सेन्सेस बरोबर खेळ आहे हा. म्हणजे सुरुवातीला मी आता नवीन इफेक्ट डिझाईन केलाय मी की 5च्या 5 सेन्सेस कनेक्ट करतो विथ द हेल्प ऑफ माय 6th सेन्स. म्हणजे काय, मी एखाद्या व्यक्तीला टेस्ट करायला एखादी गोष्ट देतो, नंतर ती कोणती टेस्ट केली आहे त्याच्यापैकी मी कोणती टेस्ट केली आहे मी ऑडियन्सकडे असतो, ते पाठी त्याने काय टेस्ट केलं माहीत नसतं आणि त्यांनी काय टेस्ट केलं मी ऑडियन्सला सांगतो, त्यांनाच माहीत असतं. त्याच्यानंतर टचसाठी मी पेपर देतो खरखरीत आणि गुळगुळीत, मग त्यांना हात फिरवायला सांगतो. मी ऑडियन्सकडे तोंड करून डोळे बंद करून असतो, ते पाठी असतात, ऑडियन्सला कळत असतं की काय तो निवडतोय. आणि त्याच्यानंतर त्यांनी फिरवल्यावर मला कळतं की त्यांनी कुठचं हे केलंय. बरं, ह्याच्यानंतरची पुढची गोष्ट मी कॉम्प्लिकेटेड आणखी केली आहे. तर इथे मी स्मेलसाठी दिलं एखादं अत्तर किंवा काय, उघडल्यानंतर ते लीक होणार ते मलाही कळणार. मग त्याला सांगतो की या 2 दिवसातला तो फ्रेश असतो माइंडमध्ये, जो स्मेल तुम्ही अनुभवलेला असेल किंवा तुमच्या एकदम माइंडशी एकदम म्हणजे फ्रेंडली लेवलला जो स्मेल असेल, जो तुमचा माइंड इमिजिएट कॅच करतो, तो फक्त विचार करा आणि तो फील करा. इथे काहीच लीक होण्याचा चान्स नाही अनलेस अँड अंटिल यू फील घेतलाय. बरोबर. आणि त्यांनी तो फील करून ब्रीथ घ्यायचा आणि त्याच्याबरोबर मी ब्रीथिंग घेतो तो आणि काय स्मेल फील करतात हे मी सांगतो. सेम वे ऐकण्याचा प्रकार आहे. इथे जर मी साऊंड क्रिएट केला तर मला कळणार हा साऊंड कसला आहे. त्याला तो आजच्या दिवसात शक्यतो आजच्या दिवसात ऐकलेला एखादा कॉमन साऊंड असेल तो तुमच्या कानामध्ये असेल, तो फक्त विचार करा. मग त्यांनी विचार केल्यानंतर तो काय करतोय हे स्मेल किंवा विचार कानातल्या आवाजाचा हा मी आधी लिहून दाखवतो की हा माणूस याचा विचार करतो. मी नंतर लिहित नाही, बदलत नाही, ऑडियन्सला दाखवतो की हा माणूस याचा विचार करतोय आणि मग तो जाहीर करतो मी कसला विचार करत होतो. आणि शेवटचे असतो ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन, की तुम्ही एखादा मी चित्र काढायला सांगतो त्यांना ह्या तर गोष्टी वेगळ्या. मग चित्र ते काढल्यानंतर नॉर्मल कॉम्प्लिकेटेड नको म्हणून काढा की ते काढल्यानंतर ते काढायच्या आधी मी काढून दाखवतो ते चित्र. ते मला वाटतं तू शोला आलेला तेव्हा मी केलं होतं.
कारण त्यावेळेला मी फक्त ते चित्रांचंच करायचो. जास्ती शास्त्रामध्ये जसं जसं खोल जातो तेव्हा सगळे ओपन होत जातात ना सेन्सेस. कसलं शास्त्र आहे आता हे आम्ही काय असतात कुठेतरी आता म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, अख्खा कार्यक्रम सुरू होताना कुठेही करू मी, म्हणजे कॉर्पोरेटचा शो असो किंवा थिएटरचा शो असो, सर्वात महत्वाची गोष्ट माझा कर्टन उघडल्यानंतर थिएटरचा 2 ओळी लिहिलेल्या असतात की धिस प्रोग्राम नो वे सपोर्ट्स ऑर प्रमोट्स एनी फॉर्म ऑफ सुपरस्टिशन. कुठच्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायला हा कार्यक्रम नाहीये. मी बाबा नाही आणि माझ्या नादी लागू नका, मी बाबागिरी करत नाहीये. दिस इज आउट अँड आउट एंटरटेनिंग शो. त्यामुळे कधी तुम्ही माझ्या फेसबुकला जाऊन फोटो बघा किंवा ह्याला बघा की हसत असताना सगळे फोटो आहेत, लोक तुफान एन्जॉय करतात. हे ती लोक एक्सपिरियन्स करतात तेव्हाच हे होतं ना. बरोबर. आणि मी तो एक्सपिरियन्स केलाय, म्हणजे काही वर्षांपूर्वी केलेला तो एक्सपिरियन्स. पण हा इतके लोक येतात जातात, अनुभव काय आहेत लोकांचे, अनुभव काय? हा, आता लक्षात राहिलेले 2-3 गमतीशीर सांगतो मी, चुकू सुद्धा शकतो. म्हणजे हा मी फरक सांगेन की एखादा जादूगार आणि किंवा जादूमध्ये आणि मेंटॅलिझममध्ये फरक काय असं विचारतात लोक. खूप फरक आहे. ज्यांना ते एकच वाटतं त्यांना ते एकच वाटत असेल तर त्यांची मर्जी आहे. कारण बऱ्याच लोकांना मॅजिक म्हणजे नाही, मॅजिकमध्येच भाग आहे. मेंटॅलिझम हा ऑल टुगेदर वेगळा हे प्रांत आहे. कसं आहे की मेंटॅलिझममध्ये मी 2 ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली, पण तेवढी ॲक्सेप्ट केली लोकांनी. का सांगतो, कानपूरला माझे 2 शो होते 2015ला. मला लक्षात आहे कारण 2दाच माझ्याकडनं अजूनपर्यंत असं हे झालं आहे. त्याच्यामध्ये एका बाईला, कारण तिथे खूप सगळे रिच लोक, एकदम हाय क्लास क्रीम ऑडियन्स, म्हणजे 5-5, 7-8 हजार तिकीट होतं त्यावेळेला शोचं माझ्या. आणि म्हणजे सगळे असे काय म्हणावं ते रेंज रोवर हे आणि मिलिटरी, म्हणजे सगळे लोक असे ह्याच्यामध्येच येत होते, बंदोबस्तातच लोक येत होते. त्यामुळे तिकडे मी फर्स्ट क्लाससाठी विचारलं, पण तसं कोणी येईना, खानदानी एकदम कोण येणार हा असं नाही. तर मी तिथे म्हटलं काहीतरी दाखवलं पाहिजे, कारण लोक ह्या व्हिडिओज बघूनच बोलवत होते जगभर. बरोबर. तर म्हटलं तुम्ही कोणत्याही तुमच्या मनाशी, एक बाई आल्या आणि थोड्याशा वयस्कर आल्या, मी येऊ का, ह्या. तर त्याने मी एक मनात धरते नाव, तुम्ही ओळखा क्या येस आय विल ट्राय. आणि त्यांनी व्हिज्युअलाइज केलं, त्यांच्या आईचं नाव रमा होतं आणि मी रीमा काढलं. मग इट वॉज टू क्लोज, म्हणजे आयच्या ऐवजी एच्या ऐवजी आय लागला, हा असं. पण रमा आणि रीमा हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं की इतका आता शो बघितल्यानंतर हे एवढं ऍक्सेप्टेबल आहे. आणि त्या बोलल्या की माझी आई आत्ताच 2 महिन्यापूर्वी गेली आणि आय वॉज टू क्लोज टू माय मदर, सो मला तिचं नाव मनात धरायचं होतं आणि सगळ्यांना सांगायचं होतं. मग ह्या दृष्टीने तो असा एक असं हे झालेलं. आणि एकदा एखाद्या ATMच्या नंबरात उलट झालेले नंबर, असं 8998 झालं होतं असं. हां. मेंटॅलिझम, आता तू म्हणालास की ही जादू नाही, मग काय आहे मेंटॅलिझम? मेंटॅलिझम म्हटलं ना जसं की हे मनाशी निगडीत शास्त्र आहे. मग ह्याच्यामध्ये ना अनेक प्रांत आहेत. म्हणजे लोकांना वाटतं हा मेडिटेशन करतो का, मला लोक येऊन भेटतात मेडिटेशन करावं लागतं का, आम्ही मेडिटेशन करतो. म्हटलं मेडिटेशन करून फक्त मेडिटेशन करून येणार नाही, ह्याचं शास्त्राचे जे भाग आहेत सगळे वेगवेगळे, ह्याच्यामध्ये प्रेडिक्शन येतं किंवा 5 सेन्सेस आपले कनेक्ट व्हायला लागणार, तर ते 5 सेन्सेस आपले जागृत करणं उच्च लेवलला, हा एक भाग येतो. मग त्याच्यासाठी प्रोसेस येतो, तो काही काळ करावा लागतो तुम्हाला. आणि एकदा ते झाल्यानंतर मग तो प्रॅक्टिसमध्ये ठेवू शकतो. असं नाही की दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. तू जेव्हा शोला जातोस त्याच्या आधी तू काय तयारी करत असतोस? नाही, त्याच्या आधी म्हणजे खरं तर त्याच्या आदल्या दिवशी जास्ती तयारी करतो मी. इन द सेन्स आदल्या दिवशी परत त्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास, कुठल्या जे मी म्हटलं असते जे शास्त्राच्या बाजूने. आणि त्या दिवशी म्हणशील तर त्या दिवशी मला जरा मेंटल स्टॅबिलिटी फक्त लागते की बाबा जास्ती, म्हणजे काय होतं एखादा प्रोग्राम करताना आम्ही ऑर्गनाईज पण तोच आम्ही करत असतो. त्यावेळेला मला कधी कधी असे झालेत की ऑर्गनायझिंगसाठी जास्ती त्रास होतो. त्यामुळे आता म्हणजे कशी माझी मिसेस खूप बॅकबोन आहे अख्ख्या ऑर्गनायझिंगचा, त्यामुळे ती आणि मुलगा हे सांभाळतात. पण त्यावेळेला मला सर्वात जास्ती कॉन्सन्ट्रेशन लागतं ते म्हणजे माझं माइंड फ्रेश ठेवावं लागतं. कार सांगतो, एक उलटा किस्सा झाला आहे माझ्या शोमध्येच. म्हणजे बाकीच्या गोष्टीचं टेन्शन जास्ती असल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन नसतं. ऑफकोर्स त्यांनी माझ्या प्रोग्रामवर परिणाम नाही होऊ देत मी. पण एका कार्यक्रमामध्ये मला वाटतं यशवंतच्याच एका
तू तो एक इफेक्ट बघितलास, मी पेपर न्यूजपेपर देतो भरपूर, 501 न्यूजपेपर देतो, पण ती व्यक्ती येते समोर व्यक्ती आली फ्री चॉईसनीच येते, नंतर तिच्याकडे बघून मी एक लिहून ठेवतो काहीतरी आणि ऑडियन्समध्ये देतो. पहिलं तू आलेलं तेव्हा सुमितकडे दिलेलं बाईक, हा, आणि मग ते 501 न्यूजपेपर येतात आणि त्याच्यानंतर तिला सांगितलं होतं की 500 न्यूजपेपरमधनं एक न्यूजपेपर कार्ड निवडा. मग त्याच्यामध्ये परत विनोदी पद्धतीने सादर करतो, ते निवडणं तिचं, तिला हवं तोच ती निवडते, त्याला काय हे नाही आहे. पण 500 न्यूजपेपर त्याच्यातनं ती एक पेपर निवडते, त्या सगळ्या न्यूजपेपरच्या पानातून ती एक पान निवडते. तिला सांगतो फोटोवर नको, पण बाकी कुठेही तुम्ही बोट ठेवा पेपरवर आणि ती फिरवा कुठेही हवं तिथे, आणि बाय नॉट चॉईस, बाय युअर लक तुम्ही कुठेही थांबा, मनात येईल थांबली. आता बघा तुम्ही कुठे थांबलात, ते बोट कोणत्या शब्दावर आहे. म्हणजे 500 न्यूजपेपरपैकी एक न्यूजपेपर ती चूज करते, त्याच्यापैकी एक पान चूज करते, पण नाव असं फिरून कुठेही थांबते, जे तिलाही असं काय नाही, बाय लक, आणि ती बघते शब्द कुठचा आहे आणि ती जाहीर करते. आणि तेच शब्द मी तो लिहून आधी ठेवलेला असतो. हा इफेक्ट आहे, तू स्वतः बघितलेला आहे. त्यावेळेला एका शो मध्ये असं झालं की ती सगळं करून त्या पेपरवर आली, त्या वर्डवर आली, आणि त्याच्यानंतर ती जाहीर करणार. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे मी पेपरवर नाव लिहूनच नाही ठेवलंय, आता काय करू मी. म्हणजे ते जे प्रेशर असतं, मी जे तुला म्हटलं ना परफॉर्म करायच्या वेळेला आधी, ह्या प्रेशरमध्ये माझ्या लक्षात आलं की मी नावात लिहूनच ठेवलं नाही, आता काय करू. इथे ऍक्टर कामी येतो. मग काय केलंस तू. त्याला म्हटलं फॅन्टॅस्टिक, यू हॅव डन द करेक्ट थिंग. आता आपण ऑडियन्सपैकी सांगूया कोणालाही की तू एक कुठचाही पेपर घे, म्हणजे आणखी कॉम्प्लिकेटेड होईल की तुझ्या चॉईसनी नाही तर ऑडियन्सच्या चॉईसमधनं एक काढा. तर रॅन्डम पेपर परत फ्रिस्बी टाकलं, एक माणूस उठला, ह्या सगळ्यापैकी पेपर 4 गठ्ठे गेले, कुठचा गठ्ठा घ्यायचा, हा गठ्ठा, ह्यातला एक पेपर. मग ते थांबून लिहिलं होतं तोपर्यंत मी काय सांगितलं, एक मी पण बिफोर वी स्टार्ट धिस प्रोसेस आय एम गोइंग टू रीड समथिंग डिफरंट. आणि मग मी लिहून ठेवलं, मग दिलं आणि सांगितलं आता फ्रिस्बी थ्रो करा. मग त्या दुसऱ्या माणसाकडे गेला तो, त्यांनी त्या गठ्ठ्यापैकी एक गठ्ठा सांगितला कोणताही, त्याच्यापैकी मग तिनेच एक पेपर निवडला, परत पेपर परत सेम प्रोसेस परत केली. लोकांना काहीच कळलं नाही, तोच शब्द आला. हा, पण नंतर आता पहिल्या वेळेला वेगळा आला, दुसऱ्या वेळेला वेगळा आला, पण हा हा ऑफकोर्स मी दुसऱ्या वेळेला ते सुरू व्हायच्या आधी लिहून ठेवला. हे कसं शक्य आहे. म्हणजे असं कसं होऊ शकतंय. 500 पेपर मधला एक पेपर काढून एका पानावर बोट ठेवून त्या एका पानामध्ये हजारो शब्द असतात. आता तुला गंमत सांगतो, तुला आधीच कळलेला असतो. हा, अंदाज येतो ना. आता ह्या वेळेला असा होता तर ह्या वेळेला वेगळा येणार, तोच शब्द असतो. हा, लिहिलेला असतो. तू स्वतः तर बघितलं पण ते जाऊ दे, मी बरं. आता सेम प्रोसेस मला एका चॅनलवर बोलवलं होतं. चॅनलवर सगळे गेस्ट म्हणजे त्यांची ही लोक होती, जे म्युझिकल इव्हेंट हे होता. त्याच्यामध्ये एक रोहित राऊत माहिती असेल, रोहित राऊत त्याच्यामध्ये होता. तो पार्टिसिपेट होणार नव्हता त्या इफेक्टमध्ये. मी तो इफेक्ट जो खूप कॉम्प्लिकेटेड इफेक्ट आहे तो, तर त्याच्यामधला त्याला सांगितलेलं की तो बोलला केदार दादा मला काही करून इन्व्हॉल्व करा ना, मला काहीतरी करायचं पडेल. म्हटलं ठीक आहे, मी हे परतून असं ठेवणार होतो, तू परतून ठेव. त्याच्यामध्ये काय एक पॅड असतं नॉर्मल, त्याला सांगितलेलं ह्याच्यात उषा मंगेशकर आल्या होत्या, त्यांच्या कुठच्याही पिक्चरची सगळी नावं लिहिलेली आहेत. म्हटलं ही बघ, अशी सगळी 1 बाय 1 ऑडियन्सलाही दाखवलेली. तर ते फिरवून असे तू कुठेही बघायचं नाही, बायला फिरवून ठेवून दे, येईल ते. तर त्याला हे काम दिलेलं, एवढं करायचं फक्त. आणि मग बाकीचे मोठा ऍक्ट होता तो, बाबा प्रथमेश लगाड्याला तुझ्या मनात एक गाणं दर, असं वगैरे सगळा होता तो. 8-9 मुलांना बोलवलेलं, त्यांच्या हातात एनवलप दिलेले, सगळ्याच एक मोठा ग्रँज्युअर तयार होणारा इफेक्ट प्रत्येकाच्या माइंडशी रिलेटेड केला होता. तर ह्यानी जेव्हा त्याला सांगितलं, मी की त्याला सांगितलं माझा हात लागलेला त्या पॅडला, तर मला आतून डिरेक्टरने सांगितलं की तुम्ही हात लावला, तुम्ही फिरवल्यासारखं वाटतंय ते. म्हटलं अरे नाही, हे परत करा. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तू तुझ्या पद्धतीने फिरव आणि तू तुझ्या पद्धतीने येईल ते असं ठेवून दे, फक्त तूही बघून. त्यांनी ते फिरवलं आणि ठेवलं. गाणं वेगळं आलं, हे वेगळं आलं, त्यांनी वेगळं घेतलं, पण ह्या सगळ्याची लिंक शेवटी त्याच्याबरोबर लागत होती. आणि तो मला मी पहिलं चेंज केलं होतं, तुमचा बोट लागला तेव्हा वेगळा पिक्चर होता, आता मी चेंज केलं तेव्हा वेगळा पिक्चर आला, पण हा याच्याशी कसा जुळला. जे आत्ता झालं ते शास्त्र आहे, हे कुठे फिरून कसं येतं ना, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर टर्न होतात. मगाशी जो प्रोसेस झाला त्या बाईच्या ह्याच्यामध्ये,
की ती सांग मी विसरलोच होतं लिहायचं. बाबा तू परत कर. त्यांना माहित नसतं. हे सगळं करत असताना मेंटल आहे. समजा तू म्हणालास की यातला एक रंग पकड आणि मी पकडला समजा पिवळा आणि तू बरोबर ओळखलास आणि मी म्हटलं नाही मी जांभळाच पकडला होता, असं म्हणू शकतो ना की मी पकडला पिवळा पण तुला चूक ठरवायला मी जांभळा म्हटलं, तू काय करणार? काही होतं का? असं होऊ शकतं. म्हणून मग आम्ही काय करतो की लिहून घ्यायला सांगतो आधी. पण मग लिहिलं तर लोकांना वाटतं की ह्याने लिहिलं मग ह्याने कुठे बघितलं, बघायचा संबंधच नाही. आणि दुसरा प्रश्न की हे स्ट्रेस आहे ना की आता सुद्धा मी जेव्हा तुला करायला सांगतो की करशील का, तेव्हा तुला वाटत असेल ना मी हे होईल ना नीट, ते येईल ना, होऊ शकतं ना. त्या स्ट्रेसशी आणि कोणी फसवलं तर हा तो वैयक्तिक प्रश्न आहे. शास्त्र फसत नाही. पहिली गोष्ट कुठे काही झालं तर ते हे फसू शकतं बाबा, अरे त्यावेळेला मी याची मजा केली वगैरे असं. पण ते आणि तुला जो स्ट्रेस असतो का की मी जर एखादी गोष्ट एखाद्याकडनं काढतोय, शब्द लिहितोय, नाही आला तर? खरं सांगू का, एकदम पहिला शो केला ना मी, एकदम पहिला जो मी मोठा बोर्ड वगैरे लिहिला, त्यावेळेला मला पहिल्यांदा ते टेन्शन होतं. कारण ते शास्त्र शिकलेलं होतं, त्याच्यावर मी ते बांधलेलं होतं. आता बांधण्यामध्ये माझा सर्वात कसब होतं ते म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणून. बरोबर कळलं ना, तो वेगळं झालं. पण तो लोकांबरोबर करणं त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड इफेक्ट होता. मला तो होईपर्यंत मला खूप टेन्शन होतं. कारण त्याच्यामध्ये मी लोकांकडनं एक त्यातलाच इफेक्ट सांगतो मी तुला. पहिल्या शोचाच रिझल्ट आहे. पहिल्या शोला आणि नॉन महाराष्ट्रीयन लोक पण खूप आहेत. कारण शो इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये कसं झालं की एक फ्रिस्बी टाकले एक सरदारजी कपल होतं, वयस्कर कपल होतं. आणि मी त्याच्यामध्ये इफेक्ट होता की मी 5 डिजिट नंबर म्हणजे एनवलप घेतलेली सगळ्यांना, मग 8-10 लोकांना एनवलप घेऊन मी नंबरिंग असतं म्हणजे मिक्स करायला सांगतो, त्यांनाच ते परत डिस्ट्रीब्यूट करतो, त्यांनाच तेच डिस्ट्रीब्यूट करून घेतात. म्हणजे मिक्समध्ये येतात ती लोक. नंतर ऑडियन्समध्ये 5 लोक निवडली गेली फ्रिस्बीवरनं. एक आणि त्यांनी दुसरीकडे टाकलं तो, त्यांनी तिसरीकडे टाकलं तो, असे रॅन्डम. आणि त्यांच्याकडे त्यांना सांगितलं तुम्ही एक 5 डिजिट 6 डिजिट नंबर लिहा कोणताही, म्हणजे 5, 3, 7, 9, 8 वगैरे असा. आता मला 5 डिजिट 6 डिजिट आठवण, एक रॅन्डम नंबर लिहा. आता त्याच्यानंतर त्यांनी लिहिला ना, त्या बाईनी हुशारी केली. मी पेन आणि हे घेऊन गेलो, त्याने साधे पॅडवरच लिहायचा होता, लिहिला. तिने तिकडे लिहिल्यानंतर हातावर लिहून घेतला लगेच, म्हणजे हा बदलत नाही ना चेक करायला. कळलं ना. मी पहिलाच शोवर होतो, ती लिहून मला काही संबंध नाही. त्याच्यानंतर दुसरीकडे गेलो, त्याने दुसरा लिहिला. तिसरीकडे गेलो, त्यांनी चौथा लिहिला. 5वा, असे 5 लोकांकडे गेलो, 5 नंबर आले, मोठे आले. त्याच्यानंतर 6व्याकडे गेलो, त्याला सांगितलं ह्याची टोटल मार तूच, मीच नाही मारणार, तूच मार. त्यांनी सगळे दड 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 सगळी मारली. ती टोटल लिहिली. सगळी टोटल लिहिल्यानंतर परत प्रत्येकाकडे गेलो, ह्यांनी टोटल मारली, तुमचेच नंबर आहेत ना बघा. तर तिने परत बघितला हातावरचा घेऊन, म्हणजे व्हेरीफाईड अगेन. करेक्ट. कुठेही हे नाही. आणि सांगितलं बरोबर आहे, ह्यांचे आमचेच नंबर आहेत आणि ह्याची टोटल ही आहे. करेक्ट. बरं, ही खाली आलेली टोटल जी होती, ही टोटल त्यांनी मिक्स केलेल्या एनवलपशी जुळली. म्हणजे विचार कर की मिक्स केलेले एनवलप होते, त्याच्यामध्ये कागद होते, ते जर इकडचा इकडे एनवलप गेला असता, मिक्स त्यांनी केले, त्याच लोकांनी आलेले 8 लोकांपैकी 3-4 लोकांना सांगितलं मिक्स करा रॅन्डम ऑर्डरमध्ये आणि ते मांडा. आणि ही जी ऑर्डर होती ती सेम तिकडे होती. म्हणजे रॅन्डम ही 6 लोक, रॅन्डम ही 9-10 लोक, ह्यांची ऑर्डरनी टोटल आलेली ही टोटल ह्याच्याशी मिक्स झाली. त्याच्यामधनं परत आणखी वेगळं आणखी एक त्याच्यावर कडी आहे ती होती. आणि ही सगळी मी प्रेडिक्ट केलेली होती. त्यामुळे हे अमेझिंग आहे. जसं मी तुला म्हणालो की ही सगळी माझी मंडळी आहे. हो. तर काय करू शकतो विचारूया ना. कोण हा संकेत आहे, इकडं आर्य आहे. मी हिच्याशी बरोबर करूया. एक मिनिट वेगळं काहीतरी करून बघूया. पण हिला मग 1 मिनिट यावं लागेल. कसं येईल? ये ना, उठून येईल ती. पण ती आता काय ऐकायचं करते, येईल ना ऐकू बरोबर सगळं चालेल. या बघूया. एक काम करतो मी, ओके एक काम करूया. मी इथे ना ह्याच्यामध्ये एक चित्र काढायचं आहे कोणतंही. हां, फक्त मी सांगितल्यानंतर काढायचं. एक सर्कल काढून केदारनी चित्र काढायला सांगितलंय. ह्याच्यामध्ये काही मनाला येईल तसं. कॉम्प्लिकेटेड नको, कॉम्प्लिकेटेड अगदी काय म्हणजे हे नको, फक्त काढायचं नाही इतक्यात. मी सांगतो
हे एक पेन धरून रेडी राहा ड्रॉ करायला, काढू नको. आणि कॅमेरामध्ये बघू पण नको सध्या. अंदाजाने घेत तुम्हाला दाखवतोय, तुला दाखवतो मी, अंदाजाने दाखवतो मी. आय एम नॉट शुअर. तिने अजून काढायला सुरुवात केली नाही 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 नाही, तिला नाहीच सांगितलं काढायला. आता हे कसं असतं माहिती आहे ना, ह्याच्यामध्ये सिमिलर काइंड ऑफ थिंग बरोबर काहीतरी व्हिज्युअलायझेशन असणार. आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली. समोर असं काहीतरी आहे, आता लक्षात नाही येते माझ्या एक्झॅक्टली. काहीतरी असं असणार, आय थिंक सो. आता काढायला मग कॅमेराला फक्त दाखवून काय काढले सांगू नको. हे अप्रॉक्सिमेटली अंदाजे हे तिनं काढायच्या आधीच केदारनी काढून दाखवलेलं आहे. आता तिनं अजून काढायला सुरुवात केलेली नाही आहे, पण हे आम्ही प्रिंट केलेलं आहे. आता काय अजून तिला सांगितलेलं नाही. हा, आता एक सेकंड, फक्त जे आहे डोळ्यासमोर ना काढ. सिमिलर येणार, म्हणजे तू केवढा शुअर आहे बघ ना. नाही असतं, सिमिलर असतं. काढला, काढले रे त्यांना, काढले म्हणे. झालं पूर्ण. बघूया 1% म्हणजे काहीतरी सिमिलर असावं. बघूया आधी. आई शपथ, काहीतरी सिमिलर बघ. ओ माय गॉड, ओ माय गॉड, बाप रे. काहीतरी शेपटी इकडच्या इकडे आहे एवढं. माइंड ब्लोइंग. कमाल आहे यार. बरं, आता हिचं ट्युनिंग आहे म्हणून मी जस्ट आणखी एक विचारतो. तू ATM पिनचा मगाशी उल्लेख केलेला आहे. बरं, तुझा ATM वापरते, ATM पिन तुझा रिव्हील केला तर चालेल, बदल फक्त नंतर, कारण हा तेलिगात आहे. हां, ऑफकोर्स 4 डिजिट. पहिला डिजिट व्हिज्युअलाइज कर. पहिला डिजिट, हा म्हणजे पहिला 4 जे डिजिट असतात ना त्यातला फर्स्ट व्हिज्युअलाइज कर. आम्ही बघतोय. हां, ओके. दुसरा कर. तिसरा कर. तू परत पहिला गेला, तिसरा. पहिला आणि तिसरा सेम आहे. अच्छा, लास्ट कर. सांग, बोललीस तरी चालेल मोठ्याने. 0309. आई शपथ, तिला दाखव. बाप रे, अमेझिंग आहे. कसं काय आहे म्हणजे केदारचा शो मी बघितलेला आहे आणि तो जेव्हा मी पाहिला होता, मला वाटतं त्याला एक 8-10 वर्ष झाली असतील. 2017च्या दरम्यान, 7-8 वर्ष, तेव्हा मी अवाकच झालो होतो. आणि हे अवाक करण्यासारखं आहे. म्हणजे तिला एक चित्र काढायला सांगितलं आणि ते काढण्यापूर्वी तू ते इथं ड्रॉ केलं होतंस. हो, मग आधीच केलं असंच, आणि ते असंच होतं. इनफॅक्ट पिन हा किती असू शकतो ना, किती कॉम्बिनेशन असू शकतो, पण तो अमेझिंग लेवलवर झाला. म्हणजे हे जे त्यानं चित्र काढलंय ते त्यांना आधी काढलं होतं आणि तेच आर्यानं काढलं. हे कमालच आहे. म्हणजे त्यासाठी तू काय काय ट्यून करायला लागतं तुला? नाही म्हणजे एकदा तुला दिसतं ते, हा व्हिज्युअलाइज तर करावं लागतं. हे जे मी म्हटलं ना, व्हिज्युअल जे आहे माध्यम त्याच्याशी होतं. म्हणजे त्यांनी व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, त्यांनी नाही केलं तर नाही होणार, असं आहे. म्हणून मी अगदी पोलिसांसाठी पण शो केले आहेत. पोलिसांबरोबर एक चांगला शो केला, तेव्हा त्यांनी विचारलेलं चोराच्या मनातलं ओळखू शकाल का, कारण हा प्रश्न येतोच नॅचरली. तर म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही एखाद्याला त्याला फटकावलं तर तो बोलेल, माझ्याकडे तो तोंडाने सांगितल्यासारखं आहे ना. फॉर एक्झाम्पल असं असतं की त्या चोराकडे गेलो आपण आणि सांग की तुला हे काम करायला कोणी भाग पडलं,
त्याच्या मनात ते असतं पण तो सांगत नसतो. नाही, पण आता हिने व्हिज्युअलाइज केलं नसतं तर मी ओळखूच शकलो नसतो. तिच्या डोळ्यासमोर असेल समजा हे मांजर, पण तिने जर व्हिज्युअलाइज नाही केलं तर नाही ओळखू शकणार मी. ती बोली नाही मला आता बिल्डिंग व्हिज्युअलाइज करायची आहे. तुम्ही बिल्डिंग करून काय करू, असं आहे ना. सो दॅट पर्सन शुड कॉपरेट ना फुल्ली, असं नाही तर नाही होणार. आता तुझे शोज कुठे कुठे असणार आहेत काय? आता काही कॉर्पोरेटचे आहेत. बऱ्याच वेळा मी कॉन्फरन्ससाठी ह्याच्यासाठी सगळीकडे बोलवत असतात लोक, तर ते कॉर्पोरेटचे असतात. आता अॅनेस्थेशियोलॉजिस्टसाठी केला, गायनेकसाठी केला. करायचं तुला कॉन्टॅक्ट करायचा. हा शो खरंच इंटरेस्टिंग आहे माइंडेड, आणि तू ज्या पद्धतीने करतोस ते काबिल तारीफ आहे. आता तर आय एम सोल्ड आउट तुझे केलंस तर पुन्हा मला ते जुने दिवस आठवले. हा माइंडेड शो जर तुम्हाला बघायचा असेल किंवा तुमच्याकडं ठेवायचा असेल, अरेंज करायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची सगळी माहिती देणार आहे. तुम्ही जरूर तो अनुभव घेऊ शकता. त्याच्याशी बोलून तुम्ही तो शो ठेवू शकता. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या माइंडेड गेमसाठी तो जो डेव्हलप करतोस त्यासाठी प्रिकॉशन्स काय घ्यायला लागतात तुला? नाही, प्रिकॉशन्स असे काही नसतात. कसं आहे, हे ओपन शास्त्र आहे. जसं मी म्हटलं पहिल्यांदा की बाबा ह्याचा कुठे कोणी गैरवापर करू शकत नाही, काहीच नाही. त्यामुळे तसंही काही हे नाही आहे. इंटरॅक्टिव्हच सायन्स आहे आणि कम्प्लिटली प्रिकॉशन्स माझ्या दृष्टीने एवढ्याच असतात की बाबा मी त्यावेळेला खूप कॉन्सन्ट्रेशनमध्ये असणं गरजेचं असतं. मी त्यावेळी शांत राहणं गरजेचं असतं. जरी ऑर्गनाईज करत असलो तरी सुद्धा आम्ही त्यावेळेला मग मला हे सगळे लोक पाचशे जपतात, तू बाबा शांत राह, तू कॉन्सन्ट्रेट. इफेक्ट शो काय करतात तुला शांत ठेवण्यासाठी? हा, म्हणजे बाकीचे जे चालू असतात. कारण काय होतं, लोकांना ऐन वेळेला लोकांची खूप मान्यवरांची येणं जाणं असतं. ते बुकिंग याच्यामध्ये हा शो किंवा तुला जे शास्त्र सापडले ते पुढे जावं म्हणून कोणी शागिर्द नाही. म्हणजे मी जसं म्हणतो की माझ्या मुलाला सुद्धा शिकून मी शास्त्र शिकवीन, पण त्याच्यातून त्याला पूर्ण मेंटॅलिझम करता येईल असं नसतं. कारण हे शास्त्र कळलं की तो करू शकतो असं नाहीये. त्याच्या पुढे त्याला घेऊन जायला खूप वेगळी सगळी ते अंगात असावं लागतं, असावं लागतं. त्यामुळे ते शिकवून येत नाही. म्हणजे इव्हन आय कॅन टीच टू माय सन. वा, मला असं वाटतं की हे दैवी देणगी असू शकते, ते शास्त्र समजून घेण्याची आणि अप्लाय करण्याची. केदार, तू या निमित्तानं या शोबद्दल बोललास, या कलेबद्दल बोललास, या शास्त्राबद्दल बोललास, मला खूप छान वाटलं. आणि तू डेमो दिल्यावर तर म्हणजे आम्ही आऊट झालेलो आहोत की हे विलक्षण वेगळं काहीतरी आहे. सो एक निश्चित आहे की तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता ती युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करायला लागतं असं म्हणतात. आणि ते मी नेहमी ह्याच्यावरनं दाखवतो नेहमी शास्त्र म्हणून. मी हे लोकांनाही सांगेन की आपलं जे एखादं पेंडुलम म्हणजे कुठचंही घरातलं घेतलं तरी चालेल ना. तुम्ही जर विचार केलात 2च बोटं लावायची, 3रं बोट लावायचं नाही. आणि जर विचार केलात की हे पुढे मागे हल्लं पाहिजे, सो फ्रंट बॅक मूव्ह झालं पाहिजे, ते आपोआप हलायला लागतं काही क्षणात. जर तुम्ही विचार केलात लेफ्ट राईट हल्लं पाहिजे तर लेफ्ट राईट हलतं. जर सर्कलमध्ये विचार केलात तर सर्कलमध्ये हलतं. आणि हे आपोआप होतं, ॲटोमॅटिक. आपण हलवायची हाताने गरज नाही. आणि हे प्रत्येकाने घरी करून बघा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आपली ही नर्वस सिस्टीम जी अगदी बोटाच्या आतमध्ये सुद्धा जी आहे, जी आपल्याला जाणवत नाही आणि कळत नाही, ती आपल्या माइंडप्रमाणे मनाप्रमाणे फिरते. तेव्हा ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह आणि चांगले विचार करा. कारण पूर्ण शरीर तुमचं त्यावर डिपेंड आहे. सगळं नर्व्स. हा किती महत्वाचा विचार सांगितला की चांगले विचार करा. मला खूप बरं वाटलं केदार. तुझ्या या शो साठी तुझे काही नवीन नवीन प्रयोग करतोस त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हा शो जरूर पहा. आणि शो पाहणं न पाहणं एका बाजूला, पण त्यानं जो विचार सांगितला की तुम्ही खूप सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, जे फार महत्वाचं आहे. आपल्या मित्र म्हणण्याची टॅगलाईन पण तीच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्वाचं, खरं आहे. आणि भले ते घडो, जे घडावं ते चांगलंच घडावं. खरं आहे. मित्रमणेमध्ये मला बोलवल्याबद्दल तुझे आभार, तुमच्या पूर्ण टीमचे आभार. आणि मित्रमणे मी दरवेळेला बघतोस. खूप छान छान तुम्ही जे काही मुलाखती घेतलेल्या आहेत आणि जो एक उच्चांक तुम्ही गाठलेला आहात आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेलं आहे. थँक्यू. आणि मी नेहमी म्हणतो सौमित्र म्हणजे 100 मित्रांची ताकद असलेला हा माणूस आहे. आणि ह्यांनी हजारो लाखो मित्र अनेक वर्षात जोडलेले आहेस. तू प्रेमाने जोडलेले आहेस, तुझ्या कर्तृत्वाने जोडलेले आहेस. असेच तुझं उत्तरोत्तर खूप प्रगती होत राहो. तू म्हणालाच म्हणजे आता होईल. नाही आहेच. सो थँक्यू व्हेरी मच. हा शो कसा वाटला मला जरूर सांगा, कमेंट करा. केदार सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा सोशल मीडियावर आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबतो येतोय. धन्यवाद. धन्यवाद केदार. धन्यवाद.